बघण्यासारखा झाला होता अगदी भागीरथीबाईंचा चेहरा. त्यांना वाटलं असेल त्यांनी आणलेलं सामान पाहून माझे डोळे पांढरे होतील, मला अगदी त्यांना मी कुठे ठेवू कुठे नको असं होईल म्हणून. मी अगदी स्पष्टच सांगितलं त्यांना, आम्ही काही लाचार नाही आहोत तुम्ही फेकलेला तुकडा खायला, आणि चालते व्हा असं सांगितलंय. वा 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 सासूबाई वा, एकदम झकास जमलं तुम्हाला. वा, आता यातून काय होईल सांगू? काय? 2 मांजरींच्या भांडणात माकडाला मेवा मिळणार. म्हणजे? अहो म्हणजे ते महत्वाचं नाही, तुम्हाला काय हवंय ते सांगा. घर घर माझ्या नावावर झालं पाहिजे. 1 का 2? दिली दिल्ली? हो, म्हणजे आता जशी तुम्ही मला जान्हवी दिलेत ना, तशी मनातल्या मनात. अहो पण तुमचं लग्न होण्यासाठीची ही पावलं टाकतेय मी. पाहताय ना किती मेहनत घेतेय मी. जान्हवीचं मन वळवा, ह्यांना कळू देऊ नका, गोखल्यांना बाजूला काढा. सतत डोक्यात चक्र फिरत असतात माझ्या, आणि त्याचा मोबदलाही तसाच नको का मग? असंच आता त्यांचा डिवोर्स कसा होईल ना ते पहा, म्हणजे दोन्हीही घर तुमचेच. खरंच? सासूबाई, थुंकलेलं पान आणि दिलेला शब्द आपण परत घेत नाही. चोथा झालेला असतो, चोथा. मी तुम्हाला सांगितलं होतं पिंट्याच्या नोकरीचाही बार उडवून देऊ, दिला की नाही? तुम्ही झालं का त्याचं काम? मग 8,000 रुपये पगार. मालक 4च म्हणत होता, पण मी त्याला सांगितलं अजिबात नाही, 1 छदामही कमी होणार नाही. हो, पोरगा मेहनती आहे, हुशार आहे. हा, आता शिक्षणात बोंब आहे, पण त्याची गॅरंटी मी देतो. मग तयार झालेत ते? मग सासूबाई, आपला शब्द कोणीही मोडत नाही. 6 महिन्यानंतर पगार वाढ देखील आहे. अगं बाई, अगदी जादूची कांडी फिरावी तसंच झालंय सगळं. गोखल्यानं त्यांची जागा दाखवली, 2 घरांचं पक्क झालं, आणि पिंट्याच्या नोकरीचंही फायनल झालं. माझा पायगुण हो, माझा पायगुण. आता पिंट्याचं लाईफ सेट झालंच बघा. काळजीच मिटली बाई आता माझी. हा, आता तुम्ही काळजी करा हे तुमच्या मुलीचं लाईफ सेट करण्याची. मुलीचं लाईफ सेट झालं की तुमचं लाईफ सेट झालंच म्हणून समजा. आयुष करा, आयुष. फक्त आता लवकरात लवकर दुसरा टप्पा गाठा. दुसरा टप्पा म्हणजे जान्हवी आणि श्रीरंग यांचा डिवोर्स. काय मागवू का बदामाचं मिल्कशेक? वेटर, 4 बदाम मिल्कशेक, 1 इधर, 3 पार्सल. आता हे नवं झिंगट मागे लागलं. त्यांचा काडी मोड कसा होणार? पण व्हावाच लागेल. पुढचा उन्हाळा काही मी या 1.5 बाय 1.5च्या पोपटात काढत नाही. 2 घरं हवीतच आता मला. बाबा नमस्कार करतो. बाबा पेढा. आई तू पण घे ना. अरे छान छान. ताई ताई नमस्कार करतो. अरे पेढायस का? नमस्कार काय करतोयस? आणि कारण काय? नोकरी मिळवून दिलीये त्याला अनिल रावांनी. कॉंग्रॅट्स.
अगं आपल्या पिंट्याला एवढी चांगली नोकरी मिळेल असं वाटलं होतं का कधी? पण अनिल रावाने मिळवून दिलीये त्याला. अशा ओळखी पाहिजेत. आपला फायदा करून घेता यायला हवा. नशीबच म्हणायचं हो आपलं. अनिल रावांचा आपल्याला केवढा आधार आहे. पिंट्या, तू खुश आहेस? हो बाबा. का असं का विचारताय? हे बघ, कुणाच्याही दबावाखाली येऊन काही करायची गरज नाहीये आपल्याला. ही नोकरी गेली तर दुसरी मिळेल. कुठे कुठे मिळणार आहे दुसरी नोकरी? नोकऱ्या काय अशा प्रदर्शनात मांडून ठेवल्यात का? का कुठे लपवून ठेवल्यात आपल्या पिंट्यासाठी? तुम्हाला ना काही बरं चाललेलं बघवतच नाही. आता एवढी चांगली नोकरी मिळाली आहे ना त्याला, त्यात कशाला खुसपटा काढताय तुम्ही? हे बघ, त्याने घायकुतीला येऊन काही निर्णय घेऊ नये असं वाटतंय मला. नाही बाबा, असं काहीच करत नाहीये मी. खरंच विश्वास ठेवा माझ्या. बाबा खरंच खूप चांगली नोकरी, इतकी की आपला विश्वास बसू नये. आणि दुसरं म्हणजे ताई अगदी घराजवळ आहे आपल्या. आणि बाबा पगार पण खरंच खूप चांगला आहे. म्हणजे माझ्या आधीच्या पगारापेक्षा खूप जास्त आहे. आणि माझ्यासारख्या 12वी नापास मुलाला इतक्या चांगल्या पगाराची नोकरी दुसरीकडे कुठे मिळणार ना ताई? बाबा खरंच खूप चांगला जॉब आहे खरंच. हे बघ, हे आकडे असतात ना, हे असेच उरळवून टाकणारे असतात. पण अशाच वेळी आपला विवेक शाबूत ठेवायचा असतो. आपली विचारशक्ती जागृत ठेवायची असते. हो, आणि ती आहेच. म्हणून तर पिंट्या ती नोकरी घेतोय. अनिल रावांचे उपकार मानायचे म्हणून ही अशी संधी मिळते आपल्या पिंट्याला. पिंट्या, आता ही नोकरी जर घालवलीस ना तर माझ्याशी गाठ आहे बघ, सांगून ठेवते. घरात घेणार नाही तुला. ताई तू पेढा खा. आधी तू खा. सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे तुझ्या मनातल्या. पिंट्या, तुझ्या मनासारखं होत आहे ना? हो ताई. हे ताई, आता तुला नोकरी करण्याची काही गरज नाही. आपण ना माझ्या पगारात होईल तसं भागू. खूप कष्ट केलेस. का? करू दे की तिला नोकरी. आई खूप वर्ष काम करते ताई. नाही आता खरं तर तिला विश्रांतीची गरज आहे. आणि तेव्हाच तर माझ्या पगाराचा उपयोग होईल ना. असा किती पगार आहे रे तुला? आणि तोही अजून कागदावरच आहे. किती? 8,000 रुपये. कधी व्यवहार कळणार रे तुला? 8,000मध्ये काही घर चालतं? करू दे ना तिला नोकरी. आणि तुझा पगार लाखभर झाला ना की मग तिला सोडू देत नोकरी. कळलं? आई पण इतके दिवस आपण भागवतच होतो ना. हो, पण आता दोघांच्या पगारामुळे कमी ओढाताण होईल ना आपली. बाजार भाव काय झालेत माहितीये का? डाळींचे भाव माहितीयेत? अगदी आकाशाला जाऊन भेटलेले आहेत. एखादी भाजी घ्यायला गेलं ना तर 20 रुपये पाव. तोंडाला अगदी फेसच येतो माझ्या. काही नको, करू दे तिला नोकरी. आणि घरात बसून तरी काय करणार आहे ती? आई, अगं मी नाही सोडणार आहे नोकरी. आणि बाबांच्या गुडघ्यांचं ऑपरेशन पण तर करायचंय मला. हे बघ, तो विचार तू मनातून काढून टाक. मला नाही करायचंय ऑपरेशन. बाबा, अहो तुमचं स्वप्न आहे ना पंढरपूरच्या वारीला जाण्याचं. मी लहान होते तेव्हापासून म्हणत आलाय. तेव्हा मी लहान होते म्हणून जाऊ शकला नाहीत. आणि आता हे असं पायामुळे. हे बघ बाळा, इथून मनापासून नमस्कार केला ना तरी तो पंढरपुरात विठ्ठलाला पोचतो. काही करायचं नाहीये मला ऑपरेशन. बाबा जाऊ दे. आज घरात चांगली बातमी आली आहे ना. आपण आता ह्या विषयावर नको बोलायला. हे बघ तू नाराज नको हो बाळा. बाबा हो, नाराज नाही होते मी. एक काम करते, मी हातपाय धुते आणि पिंट्याला नोकरी मिळाली आहे या आनंदात काहीतरी गोडधोड करते. आई आजी तू गप्प का आहेस? मी नाही रे बाळा. हो आहेस. नाही रे बाळा. अरे तुझे जर डोळे मिटत असतील तर माझ्या बोलण्यानं
तुझी झोप उडायला नको म्हणून. झोप लागते कुठे? परवा तर छान डुलकी काढलीस की. तेच डुलकी. झोप नाही लागत. म्हणजे म्हणजे झोप नाही लागत हल्ली मला. म्हणजे अगदी कधीतरी थोडा वेळ डोळे मिटून पडतो, डुलकी लागते. पण बऱ्याचदा ना मी खडबडून जागा होतो. डोकं जड होतं, डोक्यात काय विचार चाललेत कळतच नाही. मग एका पॉइंटला रिअलाइज होतं की जान्हवी आपल्या बाजूला नाहीच आहे. मग सांग ना, मला झोप लागणार कशी? सलग काही तासांची झोप म्हणजे काय असतं हे विसरलोय मी. असं म्हणून कसं चालेल बाळा? अगं मी कुठे काय करतोय? मला झोप येत नाहीये. मला झोप यायला हवीये, शांत गाढ झोप. पण माझा मेंदू स्विच ऑफच होत नाही. सकाळी पलंगातनं उठल्यानंतरही मला खूप थकल्यासारखंच वाटत असतं. आज लागेल शांत झोप. मसाज केला ना की छान झोप लागते. फक्त तू दुसरा कुठलाही विचार मनात आणू नकोस. दुसरा कुठलाच विचार डोक्यात नाहीये सध्या. आय्याजी, आज जान्हवी भेटली होती मला. हो, कशी आहे? छान आहे, अगदी नेहमीसारखी. फक्त थोडी रिॲक्शन लेट देते ती. पण बाकी सगळं तसंच आहे. तिचं हसणंही अगदी डोळ्यात उतरणार. ती हसली की तिचे डोळे हसरे होतात, हो ना? अशी समोर असते ग ती आपल्या, इतक्याशा अंतरावर. पण तरीही तिच्याशी अनोळखी असल्यासारखं वागावं लागतं. साधा हातही हातात घेता येत नाही. एक एक वेळ असते श्री. ही एक फेज आहे असं समज. देव परीक्षा घेतोय. मग माझीच का? जान्हवी म्हणायची ना की खरं प्रेम कधी विसरता येत नाही. मग तिची परीक्षा घे म्हणावं. जान्हवीला तो त्रास झालेला चालेल तुला, जो आत्ता तुला होतोय? नाही 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 नाही, आय एम सॉरी. म्हणजे ती खूप स्ट्रॉंग मुलगी आहे. पण तरीही मी ज्या सगळ्यातून आता जातोय ना, त्यातून जाण्याची वेळ तिच्यावर कधी यायला नकोय. आय्याजी, मला असं नेहमी वाटायचं की मी खूप स्ट्रॉंग आहे, मी खूप टफ आहे. जेव्हा या सगळ्याची खरी गरज आहे तेव्हाच का मी हळवा होतोय? म्हणजे माझी बुद्धी माझ्या मनापुढे कमी का पडते? मला भीती का वाटते? कारण शेवटी आपण सगळे माणूसच आहोत. आपल्या बेसिक भावना त्याच असतात. तू असा विचार करत बसतोस ना, म्हणून तुला झोप लागत नाही. तू डॉक्टरांना भेटतोस का? हो, भेटलो मी डॉक्टरांना. मग काय म्हणाले? काही औषध घेता येईल का? हे बघ, डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषध घेतलेलं चालेल. नाही, डॉक्टर म्हणाले की जान्हवीची कंडिशन सुधारतीये. श्री, मी तुझ्या झोपेबद्दल बोलतेय. अगं आय्याजी, पण मी जान्हवी बद्दल बोलतोय. आणि डॉक्टर म्हणाले की ती लवकरच बरी होईल. मला ना त्यांच्या बोलण्यातनं खूप होप्स मिळत आहेत. अगं, डॉक्टर म्हणाले की आता बऱ्याचशा गोष्टी सुधारतायत. ती खूप कोहेरंट बोलतेय. तिचं कॉन्सन्ट्रेशन वाढलंय. ते म्हणाले मला की आता थोडाच वेळ थांबायचंय. हो ना? थोडा वेळ म्हणजे अगदी थोडाच वेळ ना? हो, अगदी थोडा वेळ. बाबा, काही नाही. काय झालं? काही होतंय का बाळा? काही होतंय असं नाही हो. म्हणजे
नाही नाही, तुम्ही नका काळजी करू. अगं म्हणजे काय? आज ना बँकेत काही लोक आले होते, ते खूप विचित्र बोलत होते माझ्याशी. म्हणजे एक तर त्यांना माझं नाव माहिती होतं. म्हणजे काय म्हणूया, खूप ओळखीची होती त्यांची हाक. मग ते बराच वेळ काहीतरी बोलत होते. म्हणजे त्यांच्या बोलण्याची सुसंगतीच लागत नव्हती मला. पण म्हणजे मला कळत नव्हतं ते काय म्हणतायत ते. पण म्हणजे काय, कशाबद्दल बोलत होते? ते असं म्हणत होते की आपण भेटलोय, आपण फोनवर बोललोय, आणि आणि एक दोन ना वेगळीच नावं घेतली त्यांनी. त्या माणसांची सुद्धा ते चौकशी करत होते. आणि मग माहितीये काय म्हणाले मला म्हणाले की तुमच्यासारख्यांच्या घरात पण अशी बुवाबाजी चालत असेल असं वाटलं नव्हतं मला. बुवाबाजी? चलो, तुला काही आठवतंय का? कशाबद्दल बाबा? हेच म्हणजे ती माणसं कोण होती? नाही बाबा, माझा खूप गोंधळ उडाला होता. म्हणजे काहीच कळत नव्हतं मला. अगं कधीतरी कुठेतरी भेटली असतील ना, कदाचित बँकेतच भेटली असतील पूर्वी कधीतरी. नाही, बँकेत तर ते नक्की पहिल्यांदाच आले होते. आणि त्यांच्या बोलण्यावरून कधीतरी कुठेतरी असं काहीच नाही वाटलं मला. पण बाबा ते जे काही बोलत होते ना, ते खूप नेमकं बोलत होते. मलाच का नव्हतं आठवत सगळं? अगं असेल काहीतरी समजुतीचा घोटाळा असेल. गीता आणि सर सुद्धा हेच म्हणाले. त्यांचा गैरसमज झाला असेल, किंवा ते तुला कोणीतरी वेगळीच समजत असतील असं म्हणाले ते. पण बाबा, चुकत माझं होतं, त्यांचं नाही असं मला वाटत होतं. म्हणजे एकंदरीत ते खूप कॉन्फिडंट होते, माझी सगळीच गडबड होत होती. कोण आहेत ती माणसं हे मला आठवत नाहीये. पण बाबा, त्यांचा विचार जात नाही हो माझ्या मनातला आता. ऍक्सिडेंटमुळे होत असेल का हो हे असं? म्हणजे कसं? म्हणजे ती माणसं कदाचित आम्ही भेटलोही असू, पण मला आठवत नाहीये का? हे बघ बाळा, हे सगळं खूप गुंतागुंतीच आहे. आपण असं करूया, पुढल्या आठवड्यात आपण जातोय ना चेकअपला डॉक्टरांकडे, त्यांच्याशीच बोलूया. तू जा, झोप आता, नको फार विचार करू. जा झोप, जा बाळा, जा झोप. ऑफिसला जायचंय ना उद्या? हो. झोपा आता. हाय. मी जरा वरती जाऊन बघते. श्री, ऐक, ऑलरेडी उशीर झालाय, शोधायला वेळ लागेल, तो बंद आहे फूड. पटकन चल. ऐक ना, 5 मिनिटं दे मला, मी लगेच येते प्लीज ना. श्री, आपण ओळखतो एकमेकांना. माझं प्रेम आणि माझ्या 6 आयांच्या ओढीनं तुला या घरची सून पुन्हा व्हावंच लागेल जानवी. पिंट्याच्या नोकरीचा पेढा वा, एकच राहिला होता. मी आणला, पण म्हटलं तुमच्यामुळे एवढी नोकरी मिळाली, मग तुम्हाला पेढा कशाला चुकवा त्यातला, म्हणून आणला. ते जाऊ द्या हो, पण जान्हवी ती खुश झाली का? मी असंच तिला उपकारांच्या ओझ्याखाली दाबा, म्हणजे आपलं काम कसं सोपं होतंय ते बघा. उपकाराच्या ओझ्याखाली म्हणजे? हो, आता तिच्या भावाला मदत केलीत ना, तशीच तिच्या वडिलांनाही मदत करा. त्यांचं पायाचं ऑपरेशन करून द्या.
मला सांगते, आयुष्यात जान्हवी तुमच्याकडे मान वर करून सुद्धा बघणार नाही. चालेल चालेल, खाली मान घातलेली जान्हवी देखील चालेल. हो ना? मग आता यांच्या ऑपरेशनच्या मागे लागा. अहो मी लाख मागे लागेन हो ऑपरेशन साठी, पण तुमचं ते खडूस म्हातारं मला वाऱ्याला देखील उभं करत नाही. करतील, त्यांना करावंच लागेल. अहो सासूबाई, जान्हवीला स्मृतीभ्रंश झालाय, त्यांना नाही. त्यांनी ऐकलं नाही तर आपण जान्हवीला इतकं आपल्या बाजूने करायचं की तिला तिच्या वडिलांचं बोलणं चुकीचं वाटलं पाहिजे. म्हणून म्हणते, तुम्ही तिच्यावर उपकारांचं ओझं टाकायचं, म्हणजे मग त्यांनी तिचं ऐकलं नाही की तीही त्यांचं ऐकणार नाही. वा 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 सासूबाई वा, देवाची लीला अगाध आहे. तुम्ही आणि ते दोघं, देवाने ही मूठ कशी काय बांधली हे त्यालाच ठाऊक. मानलं तुम्हाला. अहो पण आमच्या ह्यांना काही माझी किंमत नाहीये ना. मी सांगते, तसं जर वागले असते ना तर तुम्हाला सांगते कुठल्या कुठे गेले असते मी. अहो या देशाची पंतप्रधान पण झाले असते. खरंच खरंच सासूबाई, तुम्ही ना राजकारणातच जायला हवं होतं. हे व्यवहार ज्ञान तुम्हाला कसं काय जमतो? नाही, खरं तर काय माहितीये ना सासूबाई, मुलींच्या आयांच्या शिकवण्या घ्यायला हव्या होत्या तुम्ही. तुम्ही मला भेटलात ही माझ्या आयुष्यातील खरं तर अत्यंत चांगली गोष्ट. नाही ते इतकी वर्ष मी काय करत होतो हे मलाच कळत नव्हतं.